आणि बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी। ठाकरे बंधूंच्या मराठीच्या मुद्द्यावरचं एकीकरण देशभरात चर्चेचा विषय ठरलं। महापालिका निवडणुकीत महायुती विरोधात दोघांनी रणशिंग फुंकलं। आपण केवळ निवडणुकीसाठी एकत्र आलो नाहीत तर एकत्र राहण्यासाठी एकत्र आलोत असं सांगत त्यांनी आणाभाका घेतल्या। पण निकालानंतर ठाकरे बंधूंमध्ये राजकीय मतभिन्नता निर्माण झाल्याचं दिसतंय। त्याला कारण ठरली आहे राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतलेली भेट। काय घडतंय राजकारणात जाणून घेऊया खास रिपोर्टमधून। ठाकरेंची शिंदेंसोबत राजकीय भेट। राज ठाकरे भेटले, चर्चेत काय ठरलं? नंदनवन निवासस्थानी दोघांमध्ये बैठक। राज शिंदे भेटीनं राजकारण तापलं। मुंबईसह महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची युती विरुद्ध भाजप शिंदेंच्या शिवसेनेची महायुती अशी लढत झाली। महापालिका निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरेंनी महायुतीवर जोरदार टीका केली। त्यातही एकनाथ शिंदेंवर तर राज ठाकरेंनी ठाकरी बाण्यात आसूड ओढले। विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात राज ठाकरेंचा सूर शिंदेंच्या विरोधात होता। अलीबाबा आणि त्याचे 40 जण गेले, पहिले सुरतला गेले। मला आजपर्यंत एवढंच माहिती होतं की महाराज तिथून लूट करून महाराष्ट्रात आले, सुरतवरून महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेलेले हे पहिलेच। मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची। बरं, हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे। इथपर्यंत हे कशात नाही येतं, ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू। शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत तर काही असू देत, मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे। पण महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मात्र राज ठाकरेंची भूमिका पूर्णपणे बदलल्याचं दिसतंय। मनसेनं कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली। नाशिक महापालिकेतही मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेसोबत हातमिळवणी करत सत्तेत सहभाग घेतला। या पार्श्वभूमीवर बुधवारी अचानक राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानं नव्या चर्चेला पेव फुटलं। त्या दोन्ही नेत्यांची काय चर्चा झाली, कशाला भेटले याची मला माहित नाही। त्याच्यात नेमकं काही ठरलंय का, काही ठरणार आहे का, काही ठरवून झालंय का, का ठरवून कोणाला बाजूला ठेवायचंय म्हणून काही ठराव झालेत का, हे आता त्या दोघांनाच सांगायला लागतील। पण मी एवढंच म्हणेन, दी ग्रेट भेट। या भेटीत काय चर्चा झाली हे अजून स्पष्ट नसलं तरी ही भेट आगामी राजकारणाची नांदी असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। कारण बीएमसीत मनसेकडून उद्धव ठाकरेंकडे एका स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी करण्यात आली, ज्यावर अजूनपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीयेत। पण शिंदेंच्या भेटीनंतर बीएमसीत शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला स्वीकृत नगरसेवक पद मिळण्याची चर्चा आहे। तसंच कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेला विशेष समितीवर अध्यक्षपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे। या भेटीत अमित ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवण्यासाठी शिवसेनेनं पाठिंबा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून अमित ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज ठाकरेंच्या भेटीवरून ठाकरेंच्या शिवसेनेत काहीशी नाराजी पसरल्याचं दिसतंय। तर तिकडे शिंदेंची शिवसेना मात्र राज ठाकरेंच्या नव्या सहकार्याच्या भूमिकेनं आनंदून गेल्याचं दिसतंय। ते कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही, पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे। शिवसेनेचं बाळासाहेब ठाकरेंचं, आणि ते टोकाचं भांडण यासाठी आहे की एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसली। ही दोन मित्र आहेत, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते आहेत। कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय दोन्ही नेते आहेत। ते जर एकत्र भेटले असतील
एकत्र चर्चा करत असतील तर तुम्हाला पोटशूळ कशाला पाहिजे? आणि मी तर म्हणतो माझ्यासारख्या शिवसैनिकाला खूप आनंद होईल, आनंद झाला. सत्तेसाठी काय घडू शकतं हे गेल्या 6.5 वर्षात महाराष्ट्रानं कितीतरी वेळा अनुभवलंय. विचारधारा, भूमिका या गोष्टी सत्तेपुढे गौण ठरतात हेही दिसतंय. स्वतः राज ठाकरेंनी सत्तेसाठी होणाऱ्या विचित्र आघाड्यांवर त्यांच्याच शैलीत आसूड ओढले होते. मागे एकदा मी म्हटलं होतं ना, इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या सवट्या कोणाच्या भोगात आहेत तेच कळत नाही. प्रत्येकाला विचार लागतं आज कुठे. काही जण तर वेडे पिसे झालेत, वेडे पिसे. आता फरक इतकाच आहे, राज ठाकरे ज्यांच्यावर टीका करत होते त्या जागेवर आज ते स्वतः उभे राहिलेत. निवडणुकीआधी अत्यंत महत्वाचा असलेला मराठीचा मुद्दा, मराठी माणूस या राजकीय साठमारीत मागे पडू नये एवढीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.